ते तर म्हणत तुझ्याशी फोन आला तो मग लवकर येतो ना आलेत अजून. मी म्हटलं वरून कपडे काढून आणते घड्याळात बसते प्रेसही करा लागते. म्हटलं मी प्रेसचे कपडे काढील प्रेस करायले आणि येतील. मग अजून चहा करा हे करा वाट पुढे राहिली येऊन नीट राहिले. आतापर्यंत 2 कपड्याची प्रेस झालीच ती माझ्या. करू का नाही तर प्रेस मला वाटते वेळच लागते वाटते येई राहिले. जाऊ दे प्रेसच करत बसते मग आता. पुन्हा कपडे खूप जमा आहेत मग प्रेसचे प्रेसच करायला पुरते बाई. अय काय करू राहिली व? काय आई काय नाही आई ते कपड्याची प्रेस करत होती आता. तुम्ही इथं झोपल्या आतमध्ये झोपायला लागत होतं मानखीन ना त्याच्यावर पाणी ठेवली तर. मान नाही माले पायच भलकशे दुखून राहिले व. दाबू जरा शेक. बर आता हिचे पाय काय ना दुखून राहिले लेस करते मै सासू. पायही दाबायला लावते लागी. कुठे गेलती नांगरी हिचे पाय दुखतात. असं नाही म्हणत कधी की रागिनी काम झाले तर राहू दे ना शिल्लकचं कायला काही काढ. मी करतो तू आराम कर 2 मिनिटं अंग टाकणं असं कधी नाही म्हणत. तिचे पाय दुखतात पाय दाबा लागतात नौकर आहो का मी काय बिमार आहे का. बिमार असते तर कोणाची सेवा करायला आपल्याला काही नाही वाटत. उगाच उगाच टाकते बरं मै सासू लेस करते मग लगे पायी दाबायला लावते लगे. काय काय का बसत का ठोम्यासारखी अब दाबणार शेक. नाही आई दाबते ना. झोपा तुम्ही दाबते ना मी. का बरं दुखून आले पाय काही म्हणजे हे वाटू राहिलं का बिमार पडल्यासारखं वाटू राहिलं. तुले तर वाटते की सासू बिमारच पळाव. तुले तर वाटते एकदाची खाटल्यावर पळाव मराव. बरं मग तुले रान मोकळं सासूची एक अडगण आहे ना तुले. तुले तर वाटते काही मरते काही नाही बुडी बटच येतं कव मा बिमारीची. नाही आई अशा का बोलता तुम्ही. मी विचारलं सहज पाय दुखतात तर का दुखतात असं म्हटलं. दाबो काढा ना चांबार चौकशा करेले का तिले धंद्याले 7 हात लांब आणि बडबड रेले वल्ली पुढे आहे. दाब जर शेक. आज तो मायचा फोन नाही आला व. नाही तर त्या मायचा तर माय आता रोज फोन येते. काय शिकवते कान भरत अशी. काही म्हणते का बुडीले कामाला लाव मग म्हणत अशी बुडीले स्वयंपाक करायला लाव जा 1 टाइमचा. तू आराम करत जाय नाही. काय झालं? ऐ आला का तू. आज गाडीचा आवाज नाही आला. नाही मी आज माझी गाडी नव्हती नेली. मी अनिल सोबत गेलतो त्याच्या दारातच उतरलो होतं ती. काय झालं झालं का रागिनी? हो मी करून ठेवला ना चहा पाहत बसली. आता दूध टाकते मग ते दूध मुद्दामून नाही टाकलं म्हटलं कधी येसान कधी मग म्हणा चहा ठेव मी आलोच. किती वेळची वाट पाहून राहिली. आता शेवटी म्हटलं कपड्याचे प्रेस करायला कपडेच घेते. असं का त्या इले फोन केलता का येऊन राहिला ना असं काय? हो आई मला वाटतं काही कॅल्शियमच्या काही गोळ्या घे डॉक्टर जवळ जा. एखादी टॉनिकची बॉटल गिटल घे. तुले पाय नेहमीच दुखतात. तो काय कर आज दुपारी पैसे देतो मी डॉक्टर जवळ जाय कॅल्शियम व्हिटॅमिनच्या गोळ्या गिळ्या घे जरा मग तो पाय दुखणार नाहीत. चल रागिनी दे चहा दे. तू घेतला का मग का थांबली माझी वाट पाहत? नाही हो यावेळेस कोण चहा घेते. मी 2 टाइम घेतो आई 2च टाइम घेतात. आता तुम्ही मला हा ठेव मी आलोच. मी बसली चहा उकला मग दूध टाकावं तर म्हटलं जाऊ दे आले नाही तर अजून आतापासून दूध टाकून ठेवा मग तो खराबही होते. कसं काय चहा प्या वाटलं अचानक. घरी स्वयंपाक आहे बरं नाही तर दुसरी काही लागत असेल तर खायला करून देते. अरे नाही अरे बा त्या एका ठिकाणी चहा पेलो. आता तुला सांगितलं ना त्या रूम पाहायला गेलो होतो. हे बघ आपण जाऊया. 3 ठिकाणी बघितले. तर तू चल उद्या आणि एक सिलेक्ट करून टाकू. ठीकठाक आहे चांगला आहे आपल्या एरियाच्या आसपासच आहे तिथं. तर मग उद्या जाऊ आपण. देवर चहा त्या एका ठिकाणी चहा पेलो मी और इतका बेकार चहा दिला. शेवटी म्हटलं आपल्या घरी जाऊनच प्यायला ती. माय बाई मा पोरग तर लयच हिच्या द्राड चाललो निरा. गुलुगुलू तर लगन झालं ताई नाही बोलला हिच्यागो. आता तर माय लयच गुलुगुलू बोलणं चालू आहे. रागिनी रागिनी माय रागिनीनं लयच पत्तच फेलं. इतक्या दिवसात तोंड ना पाय तो रागिनीचं.
आला की रागिनीशी थरकापे घरात आला की जर अशी काय बोली की एक दे उलट्या हाताची ठून सर तर आहे. आता तर माय बाई बायको लयच डोक्यावर आहे. अजून तर माय पोटाच्या बाहेर आलं नाही. मग तर कायच होईन माय बाई काय सांग. त्याला वाटलं आपल्या आई पाय दाब्याला लावती इले म्हणून मला म्हणते तो की दवाखान्यात जाय म्हणून तू कॅल्शियम व्हिटॅमिनच्या गोळ्या घे. त्याच्या बायकोले पाय दाब्याला लावतो ना म्हणून त्याच्या जीवावर आलं अशीन. मा पोरग लय बदलून राहिलं बाई. अहो झालं माझं. जायचं का? हो थांब 5 मिनिटं थांब. किती दिवसांनी मी यांच्यासोबत बाहेर चालली. चांगलीच राहिली ना मी. हीच साडी घालायला पाहिजे होती ना. कधी घालायला लागत होती. नाही पण आपण काय घर पाहायला चाललो, भाड्याने रूम पाहायला चाललो आणि एवढं काय दुसरी साडी काय जास्त चांगलं नटत. हीच ठीक आहे, सिंपल. निघाल्या का? चाल म्हणलं की चाललं. घर पाहायला तुला काय जायला लागते? त्यानं पाहिल्या ना 2 खोल्या आहेत म्हणते ना, साजऱ्या आहेत म्हणते ना 2 खोल्या. तुला काय काय तर ती गेला का मस्तरी की करायला लागते का? तू देतो का बळ? 2 रुपये तर कमावत नाहीस आणि चालली मोठी घर पायाले. त्यानं म्हणलं तर तुला नाही नाही म्हणतायत काय? आई त्यांनीच तर म्हटलं, तुमच्या समोरच म्हटलं ना की 2-3 रूम बघितल्या त्याने. एका ठिकाणी छान 3 रूमचा असा ब्लॉकच आहे म्हणत. एका ठिकाणच्या 2 रूम आहेत, एका ठिकाणी वर आहेत. तर म्हणून ते म्हणतात की आता आज ठरवून घेऊ कोणत्या घ्यायच्या म्हणून. मी म्हटलं खालच्याच घेऊ, वरच्या घेतल्यापेक्षा मग वर करायला थोडं हे होईल तर म्हणून चालली मी. त्यांनीच तर म्हटलं म्हणून चालली. त्याले तर काय माय 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 हे वाटून राहिलं काय माय. आता तुला आरामाची घर आहे ना. घरात धंदा कर म्हटलं की आराम पाहिजे. तुझी बहीण फोन करते, बाई आराम कर जो, दग करू नको, जपजो. माय फोन करते, बाई लय मोठा धंदा करू नको, जपजो बाई. आणि बाई चालली हिंडली. आता नाही का तुले दग दग? स्वयंपाक झाला का? हे वाढून मले. पोळ्या राहिल्या आई. ते म्हणत लवकर जाऊन येऊ, आपण पाहून येऊ. नंतर कडे पोळ्या करते तिकडून आली की. आताच तर नाश्ता झाला ना, तर काही असं भूकही नव्हती कोला. माय बाई, म्हणजे तूच ठरवशील आता आम्हाला भुका लागतात की नाहीत? नाश्ता असं काय केलं तर? असं तिकडून खाऊन याचा विचार आहे म्हणते नाही. घरात राह ना बुडी उपाशी. नाही नाही आई, बाहेरून कशाला कोणी काही खाऊन येणार? बाहेर कशाला खायचं बाबा. आई मी तर किती दिवस झाले बाहेरच तर गेली नाही. हा ना, मग आता जा ना हिंडेले. बाहेर गेली नाही, घरातच असतं का तू निरा? अंगण द्यायला जात नाहीस का दारात? फुलं तोडायला जात नाहीस का ती कुंमोच्या घरा लोक? अजून का नवऱ्याच्या गाडीवर बसून हिंडायलाच जा लागते का? मा पोर आले नाहीये तसे हेडगे धंदे ना. नवऱ्याने केलं काही असं ठाके धंदे, बायको लेडीवर घेऊन मिरवणं. मा पोर आले नाहीयेत काही फालतू. त्याला एक 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 करायला नको लावू काही. तो त्याला पट नाही तुले माहित आहे. मग त्यातले राग आला की मग कसा सरका करते तर तुले. मग म्हणशील सांगलं नाही. सांगून ठेव, लय हिटगाव नको त्याच्या पुढे. तो लय साजरा बोलून राहिला, तो असं लय कायची करून राहिला तर तुला तर वाट राहिलं की काय 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 करून काय नाही का डोक्यावर हाटू त्याच्या. तुले वाटत अशी आता लागे तू लयच लागे ते हे करशील. महापौर काय म्हणलं ते ध्यान ठेवतो. एका दिवशी तुला आसमानून खाली वळणार आहे तो. जास्त हवेत नको उडू. पोया कर मगड्यानं. चालली तिकडून आल्यावर करतो. कोण आले भुका नाहीत इलेच माहित आहे ते. हो करते आई पोळ्या. एका एकाचा एक एक नखराच चालू आहे. मायला तथून फोन करते, बाई ले का नको करू. तू ये ना म्हणा मग ती काम करू लागेले. काम नको करू माय सांगते फोनवर. अति का नौकर बोले का तिच्या मायनं. हा चल रागिनी, चल मग आपण जाऊन येऊ. मग मला जावं लागते अजून ड्युटीवर. अहो असं करा का, नाही तर तुम्ही जाऊन येता का? पोळ्या राहिल्या माझ्या करायच्या, त्या करते मी. तर मग तुम्हाला उशीर होईल. तुम्ही जाऊन या ना. तुम्ही पसंत करल्या काय माझ्या पसंत येतात. तुम्ही ठरवा कोणत्या ह्याच्यात.
जाऊन या तुम्ही. अरे आता तर तू मनच झाला तुझं. चल पोळ्या काय तिकडून आवर कर. म्हटलं त्या रूमही पाहून घेऊ आणि त्या मंदिरातूनही जाऊन येऊ. हा मंदिरात जाऊ ना. त्या दिवशीच माझ्या डोक्यात म्हटलं गड्या आपण दर्शनाला जायला लागत होतो. मग मंदिर आहे आपल्या इकडे गजानन महाराजांचं. हा दर्शन घेऊन येऊ. विठोबा रुक्मिणी आहे तिथं सगळेच देव आहेत. एकाच मंदिरात सगळ्या देवाचं दर्शन होते. हा आणि खोल्याही पायनं होत आहेत. म्हणून म्हटलं चल तुला फ्रेशही वाटते तेवढं. अशा वेळेस फ्रेश राहिलं पाहिजे. मोकळ्या वातावरणात फिरलं पाहिजे. हा तसं कुठं जातं तू. तर म्हटलं चल राहू दे पोळ्या काय तिकडे करणं. आता काय आता तर एवढा नाश्ता झाला कोणाला काय. नाही, आईला भूक लागली ना, तर करून देते पोळ्या. आपण तिकडे गेलो उशीर झाला तर मग आणखी त्या कल्ला करतील. माय बाई मस्त कान भरतं बा मापाचे. मी का तुला कला करतो का. माय बाई 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 सांग माय बाई. म्या तो काही शब्द नाही का तोंडातला. हा सांग रे बापा. म्या म्हणलं तरी काही इले काही. मगापासूनची हिची तयारी चालू आहे. साड्याच बदलले. हे घालू का ते घालू. तिला नटून राहिलं नवऱ्या संग कुठे फिरायलाच चालली ते. एवढी नटून ठटून चालली. म्या म्हणलं तरी सांग बापा अशिमा नावाची बदनामी करी हे. की म्हणजे मला भूक लागेल. मी का खाय गोबरी हाव का व पोटावर लागेल हाव का मी एवढी का मी का का बकासूर हाव का. मला काय भूक लागेल. तुम्हाला तरण्या ताठ्या लोकायले भूक नाही लागत मला भूक लागते का. उस्मा नावाची बदनामी करतो. मग पोराले एकाच दोन सांगतो नाही म्हणजे त्याला वाटलं पाहिजे आपली माय किती आहे. आपल्या बायकोले तरास देते नाही. जा ना पोळ्याचं काय आलं. मी कर पोळ्या. म्या का काही नाही म्हणलं. पाय हे ना मॅडच आहे रागिनी. चल आई करतो म्हणते ना पोळ्या. मग काय आहे. चल मग आता उशीर नको करू आई. आम्ही त्या मंदिरातून येऊ. हो जा. मी म्हणतच होती. मीच धाडत होते तुम्हाला देवाच्या पायावरून या म्हणून. मला का तितकं कळत नाही. म्या ठरवलंच म्हणलं बाबूले म्हणतो हिले देवाच्या पायावरून आण. आता कशी असली तर आपल्या लेकराची माय होईन ना. आपल्या घराचा वार तिच्या पोटात पवळून राहिला ना. जाय ने पोळ्याचं काय मी करतो. ह्या पाय काही राहिलं असेल भांडे धुणं ते बी मी धुतो. तू जास्त टेन्शन नको घेऊ. जाय ये चांगली फिरून तिकडून. हो आई मी तेच ठरवलं. येता येता मग तिथून मंदिरातून येऊ आम्ही. चल मग. हो येते मग आई. ये ना येशील नाहीस तर का तिकडे बापाच्या घरी चालली काय. आणि खबरदार जर 1 घंट्याच्या वर उशीर लागला तर विचार करून ठेव. मला भूक लागेलाय. एक तर पोळ्या करून चालली नाही. लवकर ये पोळ्या करून दे. मी जेवीन मग हिंडशीन तिकडे. मग म्हणशीन सांग नाही सांगून ठेवतो. आणि चाल मोठी हिट गेले. आता डबल जर त्यानं म्हणलं कुठं चाल आणि निघाली तर मग सांगतो तुले. घरात धंदा करायच्या बाबतीत उरावर बसते का व. तुला आराम पाहिजे आणि हिंडेले तुला आराम नाही पाहिजे व. आणि मा पोरा देखता म्हणता की आई बोलीन. त्याला सांगतं नाही. मी बोलतो का तुले सासरवास करतो का मी तुले. मग पोराचे कान भरतं का. नाही आई मी त्यांना कान नाही भरून राहिली. मी कशाला कान भरणार आहे. मी त्यांना कशाला एकाचं दोन काही सांगणार आहे. मी करून जाऊ का असं. आता त्याच्या देखत हिडगावतो पोळ्यावरून जाऊ का. आधी करेले का डाळ भरलं होतं तुले. सकोमपासून करून काय राहिली वा. स्वयंपाक होत नाही तुझ्या ना. चल ना रागिनी. जाय बाई. कानाले नेजो माय किती काही म्हटलं तरी ऊन तपते. नाही मी त्वाली पण सासू हाव ना. मले लय दया आहे लय प्रेम आहे. कानाले नेजो. अन बाबू इले ना काही खाऊ घेऊ घालजो रे तिकडे. काही थंड पाजजो. जाय हो बाई जाय. घरची नको करू तू. स्वयंपाक राहिला नाही तर येशी धावपळ करत. सकाळ मस्त पोटभर नाश्ता व्हायलाय. काही भूक नाही. अन घरातला जो राहिला ना सगळा मी करून ठेवतो. तू टेन्शन नको घेऊ. फरशाही राहिल्या वाटते आज पुशाच्या नाही. फरशाही पुतो मी. तू काळजी नको करू. जाय तू जा या मस्त फिरून.
अगं चल न, किती झांबल झांबल करते ग. चल लवकर. हो आली ना. जा जा आरामानं या. जा, मी तर म्हणतो 2-3 दिवसातून एकदा येत जाय रे तिले फिरायले. माझी आई खरंच खूप चांगली आहे का ग रागी? किती काळजी करते आई तुझी. हा, अशी कोणती सासू म्हणते का की जा तू घरात काम मी करतो, किंवा मग फिरायला नेत जा. नाही तर सासा किती खराब असतात. बघ माझी आई किती चांगली आहे, किती काळजी करते ती तुझी. हा हो आई खूप चांगले आहेत. काय करा बाई मा पोराचं श्रावण बाळच आहे. किती बाई. अरे बापा, मले का काय काय माई सून पोरीवानी. आणि तू तर मा पोरगा आहेस. आणि चांगलं न वागलं का मी का लोकांसंग वागतो. मला चांगलं वागणं म्हणजे काका हे आहे का? तुम्हाच हुआ, मला हायच कोण तुमच्या बिगर. ये हो बाई ये फिरा, जाय साजरी फिरून ये. पाय बाई मग पोरगो कायच करू बाई, किती कस मा कौतुक करते.